जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते आणि या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारं विमान संध्याकाळी मुंबई विमानतळावर पोहोचलं। यावेळी पर्यटकांनी स्वगृही परतण्याचा आनंद व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला। अनेकांनी देवासह सरकारचे आभार मानले। अटैक बहुत गलत बात है ये। और चुन चुन के हिंदू आदमी देख के अटैक किए हैं और सिर्फ जेंट्स को अटैक किए, लेडीज बच्चों को अटैक नहीं किया। वो जाके बोलो मोदी साहब को, ऐसा हम सुने सो ऐसा याद करने को बहुत बुरा लगता है। प्लीज 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 बहुत बुरा लगता है। ये आपका फर्स्ट ट्रिप था कश्मीर के लिए? ये आपका फर्स्ट ट्रिप था कश्मीर का? मेरा तो तीसरा था। मेरे हस्बैंड को हमेशा उनका कैंसिल होता था। ये पहली बार गया था, लेकिन उसको अभी भी कॅन्सल था। पहिले गए थे ना, पहिले हमने ये किया था। जो आपल्या देशात असूनही आपण तो एन्जॉय करू शकत नाही आहोत, ही खूपच मोठी दुःखद घटना आहे। नक्कीच वाटेल, आपलं सरकार नक्कीच त्याच्यावर आता विचार करते आणि ते नक्कीच काहीतरी ऍक्शन घेऊन आपल्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं सुखकर करतील, की जेणेकरून आपण काश्मीर सारख्या नंदनवनात परत जाऊन तिथे एन्जॉय करू शकतो। आम्ही 21 तारखेला गेलो, 22 तारखेला आम्ही तिथेच होतो। 21 तारखेला इथून श्रीनगरचं फ्लाईट पकडलं, श्रीनगरवरून डायरेक्ट पेहलगामला गेलो, पेहलगामला राहिलो त्या रात्री। 22 तारीख पेहलगामला आम्ही फिरत होतो आणि जेव्हा ती घटना घडली तेव्हा आम्ही चंदनवाडीमध्ये होतो आणि ती घटना 5 की 10 किलोमीटरच्या प्रॉक्सिमिटीमध्ये घडलेली आहे। ये टूरिस्ट का जहाँ तक हम होटल में है तो सारे टूरिस्ट बस जल्दी से वहाँ से निकलना चाहते हैं, सब अपने सेफली अपने घर पहुँचना चाहते हैं, बस यही कंडीशन है फिलहाल। एज ए टूरिस्ट जो है इसके ऊपर अटैक हुआ है तो उसके ऊपर आपका क्या बोलना है मैडम? आपको बहुत ही गलत हुआ, बहुत ही इनह्यूमन था वो अटैक। बिकॉज टूरिस्ट वहाँ से घूमने जाते हैं, एंजॉय करने जाते हैं विदाउट एनी टेंशन। और अगर टूरिस्ट प्लेस पे भी हम सेफ ना हो तो कहाँ है, अगर हम घूमने भी फ्रीली ना जा सके तो। तुम्ही काश्मीरला गेलेला होतात, कसं वातावरण आहे तिकडे, काय सांगाल? आम्ही काश्मीरला गेलो होतो, तिथं वातावरण आता खूप भयग्रस्त आहे। तिथं पर्यटकांमध्ये खूप भीती निर्माण झालेली आहे। तिथं आत्ता कुठंतरी 2-3 वर्ष झाले रोजगार चालू झाला होता, परंतु या भ्याड हल्ल्यामुळे तिथला रोजगार परत बंद होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे तिथली आर्थिक स्थिती फार आता कुंकत होण्याच्या मार्गावरती आहे। ज्या ठिकाणी भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी गेला होता का, जिकडे मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं? आम्ही त्या ठिकाणी चाललो होतो, पण ज्यावेळेस हल्ला झाला हे कळलं, आम्ही त्याच वेळी श्रीनगरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे तुमचे प्राण वाचलेले आहेत, काय म्हणाले याबद्दल? आम्ही देवाचे खूप आभार मानतो की आम्हाला सद्बुद्धी मिळाली आणि आम्हाला आमचा प्राण वाचला। जीव तुमचा सुदैवाने वाचलेला आहे, तुम्ही तिकडे गेलात नाही म्हणून। आता ते तर आहे, ज्यांचा जीव गेला त्याच्यासाठी तर भरपूर दुःख आहे, पण आपला जीव वाचला तर म्हणून एक आहे, बरं वाटतं। पण आहेत सगळ्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना बरं वाटतं। पण आता असं आहे की ठीक आहे, म्हणजे पण जे झालं ते बरोबर नाही।